नमस्कार मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गणेशोत्सवाचे सुरुवातीचे दिवस गाजवणारा पाऊस गौरी गणपती विसर्जनानंतर मात्र कुठे दडी मारून बसला. पहाटेच्या वेळी येणारी एखादी सर वगळता हा पाऊस दिवसभर नाहीसाच होत होता. पण आता मात्र गणेशोत्सवाच्या सांगीतेसह या पावसाने राज्यात पुन्हा एकदा एंट्री केल्याचं पाहायला मिळत आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धामध्ये पाऊस पुन्हा जोर धरणार असून परतीच्या प्रवासाआधीच तो राज्यात पुन्हा त्रेधा तिरपीट उडवताना दिसणार आहे. त्यामुळे पाऊस अद्यापही राज्याबाहेर गेला नाही हेच पुन्हा सिद्ध होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान या काळात शहरात अत्यंत ढगाळ वातावरण असणार आहे. तिथं मध्यम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा 30 ते 40 किमी प्रति तास वेग आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भातील जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागामध्ये पावसाच्या सरी अडचणी वाढवताना दिसणार आहेत. सध्या राज्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली असून अधूनमधून येणाऱ्या सरी गोंधळ उडवताना दिसत आहे. पुढील किमान 5 दिवस अशीच परिस्थिती कायम राहणार असून बहुतांश भागात या पावसाचा जोर वाढताना दिसणार आहे. इतकंच नव्हे तर राज्यात साधारण 2 ऑक्टोबरपर्यंत पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून हा पाऊस ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आणखी जोर धरणार आहे.